महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा एकदा एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ते नाव म्हणजे कडक, शिस्तप्रिय आणि धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेताच अवघ्या 72 तासात त्यांनी असा धडाका लावला आहे की भेसडखोर आणि गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत। नेमकं काय केलं तुकाराम मुंढेंनी, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। 25 मे रोजी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलाय। आपल्या कडक कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत। 21 वर्षाच्या कारकिर्दीत ही त्यांची तब्बल 25वी बदली आहे। लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी चर्चेत आलेल्या FDA विभागाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी थेट ॲक्शन मोड सुरू केला। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीची बैठक घेत राज्यातील सर्व अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिलेत। जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही। या आदेशानंतर राज्यभर एकाच वेळी धडक मोहीम सुरू झाली। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरसह तब्बल 53 ठिकाणी छापे टाकण्यात आले। या कारवाईत 33 जणांना अटक करण्यात आली तर 25 गुन्हे दाखल करण्यात आले। 27 बेकायदेशीर आस्थापने सील करण्यात आली आणि 5 वाहने जप्त करण्यात आली। 20 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। फक्त गुटखा नव्हे तर दूध, पाणी, मिठाई, तेल, पनीर, खवा आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीवरही मोठा प्रहार करण्यात आला आहे। विशेष म्हणजे नागरिकांना आता थेट FDAच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रार नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे। यामुळे जनतेचा सहभाग वाढणार असून भेसडखोरांविरोधातील लढा अधिक मजबूत होणार आहे। तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की पद कोणतंही असो, काम जनतेच्या हिताचंच होतं। FDA मधील त्यांच्या या धडक कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे।